नमस्कार. तर आपल्या सुपरफूड सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण 2 डिसीजमध्ये कोणकोणते सुपरफूड आहेत, कोणकोणते सुपरफूड घ्यायचे हे आपण बघितलं. पण आजच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असं कोणतं सुपरफूड आहे की जे तुम्ही ओव्हरऑल सगळ्या डिसीजेसमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही व्यवस्थित असाल, काही नाही झालं आहे, फक्त छोट्या मोठ्या तुम्हाला तक्रारी असतील तरी तुम्ही घेऊ शकता. असं कुठलं कॉमन सुपरफूड, नॅचरल सुपरफूड आहे जे तुम्ही घेऊ शकता, ते म्हणजे आहे आवळा. तर आवळा ही अशी गोष्ट आहे की तुमची स्किन ग्लो करते, केस छान करते, इवन कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर ती रिव्हर्स करायला मदत करते. त्यामुळे तुम्हाला किमान रोज 3 ते 4 आवळेचा ज्यूस तुम्हाला उपाशीपोटी घ्यायचा आहे. सो याने काय होणार आहे की आमलकी किंवा इंडियन गूसबेरी आपण त्याला म्हणतो, हा अर्थातच विटॅमिन सीचा रिचेस्ट सोर्स सांगितला आहे. त्याने फ्री रॅडिकल इंजुरी भरून येते, प्लस तुमच्या ओव्हरऑल आतले जे टॉक्झिन्स असतात ते निघून जातात. आणि हा आयुर्वेदाने रसायन सांगितलेलं आहे. अजून एक रसायन यामध्ये आयुर्वेदामध्ये आलं आहे, केवल आम्लक रसायन. अर्थातच त्याला खूप सारे नियम आहेत, पण ॲटलिस्ट आपण आजच्या काळात आवळा फक्त केवल आम्लक रसायन नावाप्रमाणे फक्त आवळा खाऊन सुद्धा रसायनाचे लाभ घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 4 आवळे हे रोज सकाळी खायचे आहेत. पण आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे ज्यूस करायला वेळ नाही आहे, तर आम्ही काय करू? तर केवल आम्लक रसायन फक्त म्हणजे आवळा खाण्यापेक्षा कोणाला ज्यूस करायला सुद्धा जमत नसेल, आवळा खायला जमत नाही आहे, ज्यूस करायला जमत नाही आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही च्यवनप्राश, जो सगळीकडे खूप अट्रॅक्शन ठरलेला आहे, तर तुम्ही हा च्यवनप्राश घेऊ शकता. अधिकस्य फलम अधिकम. तर असा हा आवळा 20पेक्षा जास्त औषधींनी सिद्ध केला जातो. त्यामध्ये खूप छान प्रकारे काढा वगैरे सगळं बनवून हा आपण च्यवनप्राश बनवत असतो की जो रसायन आहे तो तुमच्या सगळ्या, म्हणजे तुम्हाला कुठलेही इम्युनिटी डिसऑर्डर असतील, कुठले लाईफस्टाईल डिसऑर्डर असतील, यामध्ये खूप छान फलदायी ठरतो. अगदी 7 धातूंची वृद्धी या च्यवनप्राशमुळे किंवा या आवळ्यामुळे होत असते. सो जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल, ॲटलिस्ट दिवसातनं एक तरी अशी कुठली तरी कृती करा की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात किंवा निसर्गाच्या जवळ जाणारी अशी कृती असू दे, निसर्गातलंच आपण काहीतरी घेतो असं असू दे. नाही तर आपण आज पॅक फूड वगैरे सगळं घेतो, त्यामुळे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपल्याला होत आहेत. सो म्हणूनच नुसता आवळा खाणं किंवा आवळ्याचा स्वरस ज्याला म्हणतो ते आपण घेऊ शकतो, किंवा ते नाही, तुम्हाला तेवढाही वेळ नाही आहे, तर तुम्ही च्यवनप्राश 2 ते 3 चमचे वैद्यकीय सल्ल्यानुसार, किंवा तुम्हाला तेवढं 1 चमच्यापासून सुरू करा. पण नक्की काही आज तुमच्या काळाची नसेल गरज, पण तुमच्या शरीराची गरज नक्की आहे. जेव्हा तुम्ही खायला सुरुवात करताल ना, तेव्हा तुम्हाला इफेक्ट याचा नक्की जाणवणार आहे. कारण 99.99% सगळ्या डिसऑर्डरमध्ये हे सुपरफूड येतंच. आणि त्यामुळेच आपल्या आयुर्वेदामध्ये पण म्हणजे सगळ्या ग्रंथकारांनी, आचार्यांनी आवळ्याला रसायन मानलेलं आहे की जो ओव्हरऑल बॉडीवर इफेक्ट दाखवतो, तुमची स्किन ग्लो करतो, तुमचे आतून डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप छान ठेवतो. ज्यांना अम्लपित्ताचा त्रास आहे, ज्यांना त्याच्यानंतर कास आहे, ज्यांना इम्युनिटी प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना केसांच्या तक्रारी आहेत, ज्यांना वेगवेगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, या गोष्टी या गोष्टी ज्यांना असतील त्यांनी हे च्यवनप्राश तुम्ही सेवन केलं पाहिजे. तसेच आता प्रश्न असा येतो की आम्ही पॅक्ड आवळा ज्यूस घेऊ शकतो का? तर अजिबात नाही. तुम्हाला रॉ आवळ्याचा तुम्ही स्वतः घरी काढलेला ज्यूस किंवा जो आवळा आहे तो ॲज इट इजच तुम्हाला खायचा आहे. अजिबात पॅक ज्यूसच्या भानगडी तुम्ही पडू नका. तसंच सेम च्यवनप्राशच्या बाबतीत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा कुणाकडूनही च्यवनप्राश घेता, तेव्हा त्याच्या मागे, पॅकेटच्या मागे त्यात काय आहे कंटेंट हे लिहिलं पाहिजे. कारण च्यवनप्राश बनवताना त्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह, कुठलेही कलरंट हे ॲड नसतात. सो ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेला च्यवनप्राशच तुम्हाला तो घ्यायचा आहे. धन्यवाद.